चिंचणी वांगी येथील घरफोडी चोरी करणारा रचित उर्फ डोक्या इन्क्लाब काळे वय 20 राहणार हनुमाननगर ईश्वरपूर तालुका वाळवा यास ताब्यात घेतले। त्यांच्याकडून घरफोडी चोरीतील 2,71,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून घरफोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या। त्या अनुषंगाने पथक चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी रचित उर्फ डोक्या इन्क्लाब काळे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले। त्याच्याकडे वेळोवेळी बोलावून तपास केला असता रचित काळे याने वाजेगाव येथील सुमन बापूराव माने वय 78 यांचे घर फोडून गुन्हा केला। या गुन्ह्यात MH16 DQ 4291 ही युनिकॉर्न मोटरसायकल गाडीचा वापर केला असून घरफोडी चोरीत मिळालेली रोख रक्कम वैयक्तिक कामाकरता खर्च केली आहे। मात्र चोरी करून मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने त्याने हजर केले। लागलीच हजर केलेला मुद्देमाल आणि गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। याचा पुढील तपास चिंचणी वांगी पोलीस ठाणे करीत आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत।